विचारसागरामध्ये आपला दुसरा तरंग चालू आहे आणि दुसऱ्या तरंगामध्ये पूर्व पक्षाने वेदांताचा जो विषय जीव ब्रह्म ऐक्य, त्या जीव ब्रह्म ऐक्यावर आक्षेप घेतलेले ठीक आहे नाही. आक्षेप थोडक्यात सांगतो तुम्हाला 2 मिनिटात. आक्षेप असे घेतले की तो म्हणतो की तुमचा जो विषय जीव ब्रह्म ऐक्याचा विषय हा विषय सिद्ध होत नाही. का सिद्ध होत नाही? जीवाच्या आणि ब्रह्माच्या ठिकाणी विरोधी धर्म आहेत आणि ते विरोधी धर्म असल्यामुळे जीव ब्रह्माचा ऐक्य सिद्ध होत नाही. काय विरोधी धर्म आहेत? जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहेत, ब्रह्माच्या ठिकाणी पंचक्लेश नाहीत. जीव परिच्छिन्न आहे, ब्रह्म व्यापक आहे. जीव अनेक आहेत, ब्रह्म एक आहे. जीवाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे भेद आहेत, म्हणजे 3 प्रकारचा भेद आहे. सुगत सजातीय विजातीय भेद आहेत आणि ब्रह्माच्या ठिकाणी कुठलाही भेद नाही. आणि असे सर्व विरोधी धर्म असल्यामुळं जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होत नाही. अलग लक्षामध्ये त्याचं थोडं खंडनही केलं यांनी, थोडंसं वेदांतांनी. अहो म्हटले जीवाचं ब्रह्माचं ऐक्य होत आहे, कारण ते सगळे धर्म कोणाचे? बुद्धीचे मानायचे. हा, बुद्धीचे मानले, बुद्धी प्रत्यक्ष ठिकाणी भिन्न आहे. सगळे दुःख सगळे क्लेश कुठे? बुद्धीच्या ठिकाणी आहेत आणि ती बुद्धी प्रत्यक्ष ठिकाणी भिन्न असल्यामुळं जरी जीवाचं ऐक्य जरी नाही झालं तरी जीवपदाचा लक्षार्थ जो कुटस्थ जो साक्षी, त्या साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला काही हरकत नाही. आणि तो साक्षी सर्वांच्या शरीरामध्ये काय आहे? एकच आहे असं म्हटलं होतं का नाही? मग त्यांनी पुन्हा दुसरी शंका घेतली. काय म्हणजे तुम्ही साक्षी कुठला काढला? पूर्वपक्ष बोलतो तो. काय म्हणतो पूर्वपक्ष? पूर्वपक्ष म्हणतो की हा साक्षी कुठून आणला तुम्ही? आहे का कोणाला माहिती हा साक्षी? कोणी बघितला का साक्षी? त्या साक्षी ज्ञान झालं का कुणाला? नाही ना. मग वंद्यापुत्राचं कुणाला ज्ञान नाही, मग वंद्यापुत्र जसा नाहीच तसं साक्षीचं कुणाला ज्ञान नाही, म्हणून साक्षी सुद्धा आम्ही मानित नाही. साक्षीचं अस्तित्व आम्ही मानत नाही. आणि साक्षीचं अस्तित्व थोड्या वेळ आम्ही जरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे मानलं तरी सुद्धा मग तुम्हाला साक्षी प्रत्येक शरीरामध्ये भिन्न मानावं लागेल. काय करावं लागेल? साक्षी हा भिन्न मानावा लागेल. म्हणजे साक्षी का बरं भिन्न मानावं लागेल? कारण साक्षी जर भिन्न नाही मानला तर जरी सुखदुःखाचा संकर नाही झाला तर सुखदुःखाच्या ज्ञानाचा संकर होईल. कसं काय ज्ञानाचा संकर होईल? कारण तुमच्या मतामध्ये असं म्हणतात की सुखदुःख साक्षी भाष्य आहेत. सुखदुःख कसे? साक्षी भाष्य आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? सुखदुःख साक्षी जाणतो आहे का नाही? ते म्हणणं तुमचं बरोबर आहे. कारण सुखदुःखाला साक्षीशिवाय जाणारं तर सुखी नाहीच आहे. कारण जाणायला जी साधनं आहे जाणणारी ती काय आहेत? फक्त ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण आहे का नाही? एवढंच आहेत ना जाणणारी साधनं. ज्ञानेंद्रिय हे बाहेरच्या पदार्थांना पंचभूतापासून निर्माण झालेल्या भौतिक पदार्थांना जाणतात. त्यातही फक्त आपल्या आपल्या विषयांना जाणतात. आणि 2 इंद्रिय अशी आहेत की फक्त आपल्या विषयाला जाणून त्याचा आश्रय असणारे त्या आश्रयाला जाणतात. असे कोणते 2 इंद्रिय आहेत? हा, डोळे आणि त्वगेंद्रिय. म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे, म्हणजे श्रोत्र फक्त आपल्या शब्दाला जाणते, त्वचा त्या स्पर्शाला जाणते आणि स्पर्शाला जाणून स्पर्श ज्या वस्तूचा ते वस्तूला जाणते. नेत्र फक्त रूपाला जाणतं, रूपाचा आश्रय असणाऱ्या वस्तूला जाणतं. आणि जे रसनेंद्रिय ते तर फक्त रसाला जाणतं, त्या आश्रयाला पण जाणतं. आणि घ्राणेंद्रिय फक्त गंधाला जाणतं. म्हणजे हे इंद्रिय फक्त बाहेरच्या स्थूल विषयांना आणि आपापल्या विषयाला जाणतात. लक्षामध्ये आतल्या पदार्थाला जाणत नाही. मग आतल्या पदार्थाला जाणणारे जे आहे ते कोण आहे? अंतःकरणाची वृत्ती आहे. अंतःकरण आत आहे. आतल्या ज्ञानाचं साधन असल्यामुळे त्याला अंतःकरण म्हणतात. आणि त्या अंतःकरणाची वृत्ती आतल्या पदार्थांना जाणत असते. मग आता अंतःकरण, आता इंद्रिये बाहेरच्याच पदार्थांना जाणतात, ते आत येतच नाही. त्यामुळं सुखदुःख हे कुठे? आत अंतःकरणात आहे. त्या सुखदुःखाकडे त्या इंद्रियाचं येणंच होतं. त्यामुळे इंद्रियांना कसं काय करणार की सुखदुःख कसले येतं काय येतं? मग ते इंद्रियांना कळत नाही. आता राहिलं फक्त कोण? अंतःकरण होती. आणि ती अंतःकरण होती सुद्धा त्या सुखदुःखाला जाणत नाही. का जाणत नाही? कारण सुखदुःख अंतःकरणात असतात. लक्षामध्ये
आणि अंतःकरणाची वृत्ती जी असते ही दुसऱ्या पदार्थांना जाणत असते, अंतःकरणाला जाणत नाही, अंतःकरणाच्या धर्माला जाणत नाही. जसं अग्नीची शक्ती अग्नीहून भिन्न पदार्थाला काय करत असते, दाह करत असते. अग्नीला दाह करते कधी नाही करत. तसं अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणाला जाणत नाही, अंतःकरणाच्या धर्माला जाणत नाही, ते इतर दुसऱ्याला जाणत असते. लक्षामध्ये. म्हणून अंतःकरण आणि अंतःकरणाच्या ठिकाणी असणारी सुख दुःख याला अंतःकरणवृत्ती जाणत नाही, हे एक उत्तर. आणि दुसरं अजून त्यांनी एक सांगितलं किंवा की जसं वृत्तीचा एक स्वभाव असतो. काय स्वभाव असतो की वृत्ती ही अत्यंत निकट असणाऱ्या, अत्यंत जवळ असणाऱ्या, समीप असणाऱ्या पदार्थाला काय करत नाही, जाणत नाही, दूरच्या पदार्थाला जाणत असते. जसं नेत्राची वृत्ती, नेत्राला काजळ लावलं तर ते नेत्राला दिसतं का, दिसत नाही. का दिसत नाही, अत्यंत जवळ आहे म्हणून दिसत नाही. याचं उत्तर सर्व आहे का नाही. पुस्तक सुद्धा आपण असं जवळ धरलं डोळ्याच्या, दिसते का अक्षराने, दिसत नाही. असं थोडंसं दूर असं आवाक्यात घेत धरलं म्हणजे काय होते, दिसते. अत्यंत निकट वस्तू डोळ्याला जशी दिसत नाही तशी अत्यंत वृत्तीच्या निकट असणारी वस्तू, जवळ असणारी वस्तू वृत्तीला सुद्धा दिसत नाही, म्हणजे कळत नाही, ज्ञान होत नाही तिचं. आणि हे सुख दुःख अंतःकरणात असतात आणि वृत्ती अंतःकरणाच्या ठिकाणी असते. त्यामुळं त्या वृत्तीच्या अत्यंत जवळ असणारे सुख दुःख, त्या सुख दुःखाला वृत्ती जाणत नाही, म्हणजे इंद्रियही जाणत नाहीत आणि अंतःकरणाची वृत्तीही जाणत नाही. आणि मग आता जाणायला राहिलंच कोण, साक्षी. म्हणून तुम्ही जे म्हणता ना सुख दुःख हे साक्षी भाष्य आहे, साक्षी जाणतो, म्हणून तुमचं ते म्हणणं बरोबर आहे की सुख दुःख साक्षी जाणतो. पण आता पण काय, साक्षी जाणतो म्हटलं की तुम्हाला ते साक्षी प्रत्येक शहरामध्ये भिन्न भिन्न मानावे लागतात. नाही म्हणजे आम्ही एकच मानतो, सगळ्या शहरामध्ये साक्षी कसा आहे, एकच आहे. मग सगळ्या शहरामध्ये साक्षी जरी एकच मानला आहे का, सगळ्या शहरामध्ये साक्षी जरी एक मानला तर मग आता सुख दुःख सगळ्याचं एक नाही होणार, कारण सुख दुःख अंतःकरणात आहे आणि प्रत्येकाचं अंतःकरण काय आहे, भिन्न भिन्न आहे. ते त्याच्यामध्ये संकर नाही होणार. ह्याचं सुख दुःख याच्याच ठिकाणी राहणार, त्याचं त्याच्याच ठिकाणी राहणार, त्याचं त्याच्याच ठिकाणी राहणार. त्या सुख दुःखात संकर नाही होणार, त्या सगळ्याचं मिसळ होईल, सुख दुःखाची मिसळ नाही होणार. पण त्या सगळ्यांच्या सुख दुःखाला जाणणारा तो साक्षी सगळ्यांचा एकच जर मानला तर सगळ्याच्या सुख दुःखाचं ज्ञान एका साक्षीला होईल का नाही, आणि तो साक्षी सगळ्याचाच आहे का नाही. म्हणजे सगळ्याचा साक्षी एकच असल्यामुळं, सगळ्या सुखदुःखाला जाणणारा साक्षी एकच असल्यामुळं त्या सुखदुःखाचं ज्ञान, सगळ्याच्या सुखदुःखाचं ज्ञान सगळ्याला होईल. मग म्हणजे सुखदुःखाचा संकल्प जरी नाही झाला तरी त्याचं होणारं जे ज्ञान आहे सुखदुःखाचं ते सगळ्याला होईल. मग म्हणजे सुखदुःखाच्या ज्ञानाचा काय होईल, संकल्प होईल, आणि ते काही योग्य नाही. आणि म्हणून सुखदुःखाच्या ज्ञानाचा संकल्प होऊ नये म्हणून साक्षी प्रत्येक शहराच्या ठिकाणी भिन्न भिन्न मानावा लागतो, एक मानून चालत नाही. आणि साक्षी प्रत्येक शहराच्या ठिकाणी भिन्न मानला की मग त्या साक्षीच्या ठिकाणी अनेकत्व धर्म येतो, आणि अनेकत्व धर्म आला तर अनेकत्व धर्म म्हणजे साक्षीचं एकत्व धर्माने युक्त असं जे ब्रह्म, त्या ब्रह्माशी ऐक्य होत नाही, म्हणजे जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य सिद्ध होत नाही, आणि म्हणजे तुमचा विषय सिद्ध होत नाही, म्हणून तुमचा ग्रंथ निष्फळ आहे. असं पूर्वपक्षाने काय केलेलं आहे, आपला पूर्वपक्ष मांडलेला आहे, म्हणजे वेदांताचं खंडन केलंय. आता हे त्यांचं खंडन करतात आणि आपल्या स्वतःच्या सिद्धांताचं मंडन करतात. आणि लक्षामध्ये मंडन म्हणजे आता त्याचा स्वतःचा पक्ष म्हणजे आपला जो सिद्धांत आहे तो सिद्ध करतात, जीवाचं ब्रह्माचं ऐक्य काय होतंय सिद्ध करतात. आता कसं, आता हे काय म्हणतात, ते काय म्हणले होते की तुम्ही जे म्हणायला लागले ना, काय म्हणायला लागले, जीव ब्रह्म एक असू शकत नाही, आहे का नाही. जीव ब्रह्म एक असू शकत नाही, कारण जीवाच्या ठिकाणी आणि ब्रह्माच्या ठिकाणी काय वेगवेगळे धर्म आहे का नाही. मग आम्ही त्याचं उत्तर पण सांगितलं होतं की जे विरोधी धर्म आहेत ते कुठे आहेत, बुद्धीच्या ठिकाणी, साक्षीच्या ठिकाणी नाही असं म्हणले होते. काय म्हणले, साक्षी कुठून आणला म्हणले, हा असं म्हणले होते ना. मग आता ते साक्षी आम्ही मानत नाही म्हणले होते. मग साक्षी मानत नाही, कसं काय साक्षी मानत नाही म्हणजे, आता हे म्हणतात मला साक्षी म्हणावंच लागेल.
खांड खाऊन साक्षी म्हणावं लागतं. साक्षी म्हणत नाही म्हणजे कसं काय म्हणत नाही, कारण जर साक्षी जर ऐका साक्षी जर मानला नाही तर जीवाचं स्वरूपच सिद्ध होत नाही. काय जीवाचं काय होत नाही, स्वरूपच सिद्ध होत नाही. लक्षात आलं तुमच्या मी काय म्हणतो ते बघा. तुम्ही शिरा खाल्ला का कधी? शिरा शिरा खाल्ला नाही खाल्ला? शिरा खाल्ला आहे का? मग शिऱ्यामध्ये काय काय असतं माहिती आहे तुम्हाला? रवा, साखर, अजून जे काय असेल तर अजून बदाम टाकले नाही टाकले काय. मुख्य पदार्थ कोणते? रवा आणि साखर. अलग लक्षात. मग एक जण म्हणला शिरा खाल्ला काय? हो खाल्ला. शिरा कशाचा आहे माहिती आहे का? माहिती आहे मला कशाचा आहे. कायचा आहे शिरा? हा म्हणला रव्याचा. शिरा कशाचा आहे? जाऊ द्या. तो काय म्हणला शिरा कशाचा आहे? नुसता साखरेचा आहे म्हणला. साखरेचा? पण नुसत्या साखरेचा कसं काय शिरा होईल? हा नुसत्या साखरेचा शिरा होत असतो. त्याला काय लागतो? नाही म्हणला आपण रवा बिवा काय मानित रवा बिवा आपण काय मानितच नाही. काय असला रवा बिवानं काय नसलं काय कुठला ना तुम्ही रवा बिवा असला. हा रवा बिवा असलं काय नाही. रवा मानायची गरज नाही काय नाही. कुठला ना तुम्ही काय दिसतंय फक्त शिवा दिसतो ना. साखर गोड लागते म्हणजे फक्त साखरेचाच आहे ते. रवा कुठून आणला तुम्ही? रवा बिवा असला काही वस्तू नाही जगात. असं काही पण भटकं आणि बोलत जाऊ नका. शिरा कायचा असतो? रवा काय भानगडे असं काही असं म्हणायला लागले. मग दुसरा काय म्हणतो येलपट आहे का? अरे रवा असल्याशिवाय शिरा होईल का? शिरा मानतो का नाही तू? शिरा मान्य की नाही तुला? शिरा आहे का नाही जगात? हा शिरा आहे. खाल्ला ना मी शिरा. अजून बोललेला आहे शिरा आहे ना. मग शिरा आहे. रवा कवा मानत नाही? तो नाहीच आहे रवा तर कसा मानायचा? अरे येड्या शिरा मानतो रवा कसं काय मानता येणार नाही तुला? जर तो रवा नाही मानला तर मग शिव्याची सिद्धी होत नाही. रव्या वाचून होईल का? हा घे साखर पोतभर साखर घे कर बरं. फक्त दोघा तिघाला एवढा शिरा कर आणि पोतभर साखर घे कर बरं शिरा. नुसत्या साखरेचा शिरा होईल का? त्याला काय लागेल? हवा लागेल का नाही? रव्याशिवाय शिव्याची सिद्धी होत नाही. होते होत नाही. तसं आता हे ग्रंथकार काय म्हणतात की तुम्ही जर साक्षी मानला नाही, तुम्ही जर साक्षी मानला नाही पण तुम्ही जीव मानता का नाही? का जीवाला पण नाही मानत? जीवाचं स्वरूप मानता की नाही? मग जीवाचं स्वरूपच सिद्ध होत नाही साक्षीशी. जीवाचं काय सिद्ध होत नाही? स्वरूपच सिद्ध होत नाही. कसं सिद्ध होत नाही सांगतो तुम्हाला. फळा घे हे बघा. रवा अधिक साखर बरोबर शिरा आहे का नाही? काय काय असं साखर बाजू आणली आणि रवा बरोबर शिरा आहे का नाही? मला सांगा आता कसं असतं तुम्हाला सांगतो. हे विशेषण विशेष्य बरोबर विशिष्ट. हे बघा विशेषण आणि विशेष्य मिळून विशिष्ट तयार होत असते.
काय होत असते? विशेषण आणि विशेष्य हे दोन मिळून काय होत असते? विशिष्ट तयार होत असते. काय लक्षामध्ये? जसं साखर हे विशेषण, साखर काय विशेषण आणि विशेष्य काय रवा. आणि हे विशेषण जे साखर आणि विशेष्य जे रवा याचं मिळून काय झालंय? विशिष्ट असा जो शिरा. म्हणजे या शिऱ्यामध्ये दोन्ही पदार्थ असतात, साखर असते आणि रवा पण असते. काय काय असते? साखर आणि रवा. लक्षामध्ये विशेषण आणि विशेष दोन्ही मिळूनच काय होत असते? विशिष्ट तयार होत असते. अलग लक्षामध्ये म्हणजे विशिष्ट जो पदार्थ असतो, ऐका, विशिष्ट असणारा जो पदार्थ असतो या दोन्हीतून एक कोणतंही नसलं तर विशिष्ट तयार होत नाही. म्हणजे विशेषण जी साखर ती साखर जरी नसली तरी शिरा होईल का? आणि विशेष रवा नसला तरी शिरा होईल का? अलग लक्षामध्ये म्हणजे विशिष्टाची सिद्धी कधी होत असते? विशेषण आणि विशेष्य दोन्ही असतील तर काय होतं? विशिष्टाची सिद्धी होत असते. अलग लक्षामध्ये. आणि विशेषण नसेल तरी विशिष्टाची सिद्धी होत नाही आणि विशेष्य नसेल तरी विशिष्टाची काय होत नाही? सिद्धी होत नाही. अलग लक्षामध्ये. आता शिरा हे जर आपण उदाहरण घेतलं शिऱ्याचं, तर याच्यामध्ये विशेषण कोण आहे? साखर. आणि विशेष्य कोण आहे? रवा. मग विशेषण जी साखर ती जर नसेल तर शिरा होईल का? बघा, साखर घेतली आणि विशेष्य जो रवा नसेल तर शिरा होईल का? लक्षामध्ये. म्हणजे विशिष्ट असा जो शिरा, तो शिरा होण्यासाठी विशेषण साखर पण लागते आणि विशेष्य असलेला रवा पण लागतो. अलग लक्षामध्ये. मग काय होतो? विशिष्ट शिरा होतो. अलग लक्षामध्ये. म्हणजे विशिष्टाची सिद्धी ह्या दोन्हीवर असते. कळलं का? बघा, आता हे झालं दृष्टांत दिला तुम्हाला मी याचा. हा काय दिला मी तुम्हाला? दृष्टांत दिला. आता जीव हा विशिष्ट आहे. जीव हा काय आहे? विशिष्ट आहे. विशिष्ट जीव कसा आहे? विशिष्ट. आणि विशिष्ट म्हणजे त्या जीवाच्या स्वरूपामध्ये एक विशेषण भाग आहे आणि एक विशेष्य भाग आहे. अलग लक्षामध्ये. आता जीवाच्या स्वरूपामध्ये विशेषण काय आहे सांगतो तुम्हाला. साभास अंतकर. आणि विशेष्य आहे अधिष्ठान चैतन्य. कोणतं अधिष्ठान चैतन्य? म्हणजे अंतःकरण अधिष्ठान चैतन्य म्हणजे कोण? बुद्धी अधिष्ठान चैतन्य. इथं बुद्धी घेऊ का? साभास बुद्धी. साभास बुद्धी अधिक बुद्धी अधिष्ठान चैतन्य बरोबर जीव. विशिष्ट कोण आहे? लक्षामध्ये. आता विशिष्ट हा जीव आहे आणि या जीवाचं विशेषण काय? साभास बुद्धी. ही साभास बुद्धी म्हणजे काय माहितीये का? साभास बुद्धी म्हणजे आभासाने युक्त असलेली बुद्धी. म्हणजे आभास बुद्धी. हे दोन आले ना? हे किती जण आहेत? दोन. कशामध्ये? विशेषणामध्ये. म्हणजे बुद्धीमध्ये आभास असतो. जसं आपण आरशात बघितलं तर मध्ये प्रतिबिंब असतं का नाही, तसं आरशासारखी बुद्धी आहे. आणि त्या बुद्धीत असलेलं चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे त्यालाच काय म्हणतात? आभास म्हणतात. म्हणजे आभासानं युक्त असलेली बुद्धी तिला म्हणतात साभास बुद्धी. तिला काय म्हणतात? साभास बुद्धी. समजतंय का? बुद्धीला अंतःकरण म्हणतात. आता ही साभास बुद्धी आहे जीवाचं विशेषण. काय आहे? विशेषण आहे. आणि जीवाच्या स्वरूपामध्ये जो विशेष्य भाग आहे तो कोणता आहे? अधिष्ठान चैतन्य.
त्याला साक्षी म्हणतात. त्याला दुसरं नाव काय आहे? साक्षी. त्याला साक्षी नाव आहे. हे विशेष्य, हे काय आहे? विशेष्य. आणि साभास बुद्धी आणि अधिष्ठान चैतन्य हे दोन पदार्थ मिळून आभासाने युक्त असलेली बुद्धी हा एक पदार्थ धरायचा. आहेत दोन पण धरायचं एक, विशेषण धरायचं त्यांना लक्षामध्ये. आणि विशेष्य बुद्धी अधिष्ठान चैतन्य, बुद्धीला अधिष्ठान चैतन्य हे एकच लक्षामध्ये. मग हे दोन मिळून तयार काय होत आहे? जीव तयार होत आहे. म्हणजे जीव झाला विशिष्ट. जीव काय झाला? विशिष्ट. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं? विशिष्टाची सिद्धी कशाने होत असते? विशेषण आणि विशेषण होत असते. आणि त्या विशेषण आणि विशेष्यापैकी दोन्हीतून कोणतंही एक जर नसेल, जर नसेल तर विशिष्टाची सिद्धी होते का? होत नाही. मग जीव जर विशिष्ट असेल तर, आणि जीव जर विशिष्ट असेल तर त्याच्यातलं जे विशेषण साभास बुद्धी ही जर नसेल तर जीवाची सिद्धी होईल का? होत नाही. मग जसं विशेषण नसल्यावर जीवाची सिद्धी होत नाही, तसं विशेष्य जे बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य, म्हणजे त्याला काय म्हणतात? साक्षी चैतन्य. हे साक्षी चैतन्य जर नसेल तर जीवाची सिद्धी होईल का? होऊ शकते का जीवाची सिद्धी? जीवाची सिद्धी होतच नाही. म्हणजे जीवाची सिद्धी होण्यासाठी याची आवश्यकता आहे. कोणाची? साक्षीची. त्याच्याशिवाय जीवाची सिद्धी होत नाही, साक्षीशिवाय. आणि पूर्व पक्ष काय म्हणतोय? साक्षीच नाही म्हणतोय. हा मग आता वेदांती म्हणतात हेडपट बिडपट आहे, साक्षीच नाही म्हणतो. अरे साक्षी जर नाही मानला, साक्षी जर नाही मानला तर जीवाची सिद्धी होत नाही. काय होत नाही? जीवाची सिद्धीच होत नाही. कारण जीवाच्या स्वरूपामध्ये एक विशेषण भाग आहे आणि एक विशेष भाग आहे. साभास अंतःकरण किंवा साभास बुद्धी ही काय आहे? विशेषण आहे. आणि बुद्धी अधिष्ठान चैतन्य हे काय आहे? विशेष आहे. आणि ती बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणजे साक्षी. आणि तेच नाही म्हणतो तू. आणि तेच नाही म्हणल्यावर जीवाची तर सिद्धी होईल का? होईल का जीवाची सिद्धी? जीवाची सिद्धी होत नाही. म्हणून तुला साक्षी मानावाच लागेल, पण तू मानित नाही. कळलं का? नाही कळलं? बघा आता सिद्धांत मतानं विषयाची सिद्धी. विषयाची सिद्धी म्हणजे विषय काय आहे? जो ब्रह्म आहे की हा विषय आहे, त्याच्यात सिद्धी करतात. जीव ब्रह्माची एकता हा ग्रंथाचा विषय सिद्ध आहे. कारण अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि अंतःकरणात प्रतिबिंबित चैतन्य किती झाले? 3 झाले. या तिहीला जीव म्हणतात. या तिघांना मिळून काय म्हणतात? जीव म्हणतात. त्यात अंतःकरण अधिष्ठान चैतन्य जे आहे ना, बघा ते अंतःकरण अधिष्ठान चैतन्य म्हणजेच बुद्धी अधिष्ठान चैतन्य. आणि लक्षामध्ये बुद्धीनं अंतःकरण शब्दात एकच. बुद्धीला अधिष्ठान चैतन्य म्हटलं काय ना, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य म्हटलं काय एकच. हे विशेष्य काय? इथं विशेष्य. अंतःकरण व अंतःकरण स्थित आभास एवढा भाग विशेषण आहे. अंतःकरण म्हणजे बुद्धी आणि त्याच्यातलं प्रतिबिंब आभास म्हणजे साभास बुद्धी. हा भाग काय आहे? विशेषण. समजतंय का? नाही समजत? बघा अंतःकरण व अंतःकरण स्थित असलेला आभास एवढा भाग काय आहे? विशेषण आहे. विशेषण. विशेष्य चैतन्य आणि विशेषण आभास साभास अंतःकरण मिळून जो विशिष्ट तो जीव पदाचा वाच्य. अलग लक्षामध्ये जीव जीव हे जे पद आहे, हा शब्द आहे, त्याचा वाच्य अर्थ काय आहे? विशिष्ट. असा विशिष्ट जो आहे म्हणजे अंतःकरण, साभास अंतःकरण आणि अंतःकरण आणि चैतन्य हे दोन्ही मिळून जो विशिष्ट तयार होतो तो जीव पदाचा काय आहे? वाच्य आहे. समजला का? हा. विशिष्टापैकी जे विशेषण आहे बघा, विशिष्टामध्ये 2 असतात, विशेषण आणि विशेष दोन्ही असतात विशिष्टामध्ये. मग विशिष्टापैकी विशेषण किंवा विशेष्य यापैकी कोणत्याही एका पदार्थाचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट जो जीव
त्याचं स्वरूप सिद्ध होणार नाही. कोणत्याही राजसेवकाच्या ठिकाणी राजसत्ता दिसत नाही म्हणून मानला नाही तर त्याचं राजसेवकत्व नष्ट होऊन जाईल. त्याचं राजसेवकत्वच राहील का? काही करायचं राजसेवकत्व राहत नाही. मग त्याप्रमाणे सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याचा जेवढा भाग अंतःकरण अधिष्ठानरूपाना आहे त्याला कुटस्थ साक्षी आत्मा वगैरे नाव आहे. कळलं का? सर्व व्यापक चैतन्य आहे आणि त्या व्यापक चैतन्यापैकी जेवढा चैतन्याचा अंश बुद्धीला अधिष्ठान आहे, अंतःकरणाला बुद्धीनं अंतःकरण एकच, अंतःकरणाला अधिष्ठान आहे, मग तेवढ्या चैतन्याच्या भागाला काय म्हणतात? कुटस्थ म्हणतात, त्याला साक्षी म्हणतात, त्यालाच आत्मा म्हणतात, अशी वगैरे वगैरे नाव आहे. काय विषय समजते का? वो तो चैतन्य भाग आहे का? चैतन्य भाग जीव स्वरूपामध्ये विशेष भाग आहे. अधिष्ठान असणारं चैतन्य बुद्धीला किंवा बुद्धीला म्हणा किंवा अंतःकरणाला अधिष्ठान असणारं चैतन्य म्हणा त्याला साक्षी म्हणतात ना. आणि तो चैतन्य भाग म्हणजे साक्षी भाग ज्याला संज्ञा आहे तो जीवाच्या स्वरूपामध्ये काय? विशेष्य. विशेष्य काय? विशेष्य आहे. आणि मग तो विशेष्य जर तुम्ही वंद्यापुत्राप्रमाणे असत मानला, तो काय म्हणला होता? वंद्यापुत्र नाही म्हणून आम्ही मानत नाही, तसं आम्ही हा साक्षीचं ज्ञान होत नाही म्हणून आम्ही काय करत नाही, याला मानतच नाही. वंद्यापुत्र जसं ज्ञान होत नाही तसं म्हणून वंद्यापुत्र कोणी मानितच नाही, तसं साक्षीचंही कुणाला ज्ञान होत नाही म्हणून आम्ही साक्षी मानत नाही. आता ग्रंथकार काय म्हणतात? अरे वेड्या, जीवाच्या स्वरूपामध्ये विशेष्य कोण आहे? साक्षीच आहे का नाही? त्याला मानित नाही तू. त्याला नाही मानले जीव तर सिद्ध होईल का? होते का? जीवाची सिद्धी होते का? जीवाची सिद्धी होत नाही. मग बघा, मग तो अंतःकरणाला अधिष्ठान रूपानं असणारं जे चैतन्य त्यालाच कुटस्थ साक्षी आत्मा वगैरे नाव आहे. आणि तो चैतन्य भाग जीवाच्या स्वरूपामध्ये विशेष्य भाग आहे. काय आहे तो? विशेष्य भाग आहे. तो वंद्यापुत्राप्रमाणे असत आहे असं पूर्वपक्षी म्हणतात. पूर्वपक्षी काय म्हणतात? त्या साक्षीला असत म्हणतात वंद्यापुत्राप्रमाणे. पण त्या साक्षीचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट जो जीव त्याच्या स्वरूपाची सिद्धीच घडणार नाही. घडण का त्याची सिद्धी? जीवाची सिद्धी होईल का? जीवाची सिद्धी होत नाही. याकरता साक्षीचा स्वीकार अवश्य केला पाहिजे. साक्षीचा स्वीकार हा अवश्य करावा लागतो, केलाच पाहिजे. विशिष्ट जीवाचं शुद्ध ब्रह्माशय की घडत नाही हे खरं आहे. विशिष्ट असा जो जीव आहे, काय विशिष्ट जो जीव आहे त्या विशिष्ट जीवाचं शुद्ध ब्रह्माशय की घडत नाही. आता बघा, विशिष्ट जीव म्हणजे कसा? साभास बुद्धी आणि बुद्धी अधिष्ठान चैतन्य, म्हणजे साभास अंतःकरण आणि अंतःकरण अधिष्ठान चैतन्य हे दोन्ही मिळून झालेला जो जीव आहे त्याचं ब्रह्मशय ऐक्य घडणार नाही. कळलं का? त्याचं ऐक्य होईल का? होणार नाही. काय ऐक्य होणार नाही? कारण त्याच्यामध्ये बुद्धी अनेक आहे. सगळे सुखदुःख बुद्धीच्या ठिकाणी आहे आणि ते ब्रह्म सुखदुःख रहित आहे. एक आहे, बुद्धी अनेक आहे. त्यांचं कसं काय ऐक्य होईल? होईल का? ब्रह्मशय ऐक्य होणार नाही. परंतु विशिष्ट जीवाचं जरी ऐक्य नाही घडलं पण त्या विशिष्टामध्ये जे विशेष्य आहे त्या विशेषणाचा त्याग केला आणि राहिलेलं फक्त जे विशेष्य भाग चैतन्य भाग, ते चैतन्य तर सगळ्याचं एकच आहे की नाही? का नाही? ते चैतन्य तर सगळ्याचं काय एक आहे. त्याचं ऐक्य व्हायला काय हरकत आहे म्हणतात वेदांत. समजते का? त्याचं ऐक्य व्हायला काय हरकत आहे का? त्याचं ऐक्य व्हायला काही हरकत नाही. बघा, विशिष्ट जीवाचं शुद्ध ब्रह्माशय ऐक्य घडत नाही हे खरं आहे. तथापि विशिष्ट जीवापैकी विशेष भाग जो साक्षी तो शुद्ध सच्चिदानंद रूप असल्यामुळं त्याचं ब्रह्माशी एकत्व घडतं. बजाली आहे की नाही? म्हणून विशिष्ट जीवाचं जरी एकत्व नाही ब्रह्माशी घडलं पण त्या विशिष्टामध्ये असणारं विशेष असा जो साक्षी, तो साक्षी सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे का नाही? जसं ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे तसा साक्षी सुद्धा कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंद स्वरूप असल्यानं जो साक्षी
त्या साक्षीचं कर्माशी एकत्र व्हायला काही हरकत नाही असं वेदांती म्हणतात. आज लक्षामध्ये कळलं? राहिलं घेऊ उद्या. ओम शांती शांती शांती. पुस्तकामध्ये त्याच्या उलट दिलंय बघा. फक्त कसं दिलंय? विशेष अगोदर दिले, विशेषण नंतर दिले आणि पुढे विशेष ते केले. काय हरकत नाही, मागं पुढे केलं काय होते, काय कळलं का?